असल्यामुळे या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण थोडंसं अडकलं होतं. सूचना असेल. सगळ्यांची 18 चेंडू आणि 61 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्याला स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल जास्त वेळ आपण घेऊ नका. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला 8 मॅचेस कव्हर करायच्या आहेत आणि चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही 4 मॅचेस आजच्या रात्रीमध्ये कव्हर करणं बाकी आहे. त्यामुळे विनंती राहील की प्लीज प्ले फास्ट फॉरवर्ड. आपण लगेचच खेळ सुरू करायचा. सुरुवात केली जाते. यावेळेस केलाय प्रहार लेट पण थेट आणि आम्हीच होणार शेट. बॉल लॉंग ऑफ सीमा पार. षटकार 6. ₹100 कमी होत आहेत त्यांच्या अकाउंटमधून आता आणि ते ट्रान्सफर होतील कॅश टू कॅश. विजय यांच्या खात्यामध्ये 500 जमा या ठिकाणी होतील. अजून षटकार आले तर अजून पारितोषिक नक्कीच दिली जातील. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज किरण बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. येथून मात्र आता आक्रमण करण्याची सुरुवात केली जाते. सुरुवातीला गोलंदाजांनी केले वार पण आता होत आहेत पलटवार. परंतु यावेळेस यॉर्कर बॉल ब्रह्मास्त्राचा वापर आणि जेव्हा असे यॉर्कर बॉल येतात तेव्हा श्रीलंकन गोलंदाज सर लसित मलिंगा यांची आठवण येते. यॉर्कर किंग म्हणून सर लसित मलिंगा यांना ओळखलं जायचं आणि करंट क्रिकेटमध्ये सर जसप्रीत बुमराह यांना यॉर्कर किंग म्हटलं जातं. बाहेरची कडा घेतली आहे शॉर्ट मध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातोय. सन्माननीय वासुदेव जोगले साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. स्वागत ते व्यासपीठावरती आहेत त्यांचं स्वागत असेल. हेदवली टीमचे मिस्टर 360 AB डिव्हिलियर्स म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळतीये. प्रसाद या ठिकाणी बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत आणि एका धावेच्या बरोबरीने आता 9 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. हाऊ आर यू आय एम फाईन आणि स्कोर कार्डवरती नंबर 9. 9 धावा यावेळेस नक्कीच जोडल्या गेल्यात. किरण ज्यांच्या आत्तापर्यंत 3 चेंडू आपण पाहिले 7 धावा त्यांच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात. थोडंसं महागडं षटक होईल का असे संकेत निर्माण झाले होते परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाज किरणने केलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न कहीं पे निगाहे आणि कहीं पे निशाणा अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळते. बॅट फिरली पण चेंडूला फिरवू शकत नाहीयेत. अचूक मारा केला जातोय. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं. पहिल्या बॉलवरती षटकाराचा मार बसल्यानंतर कमबॅक होत आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवरती टप्पा पडतोय. बॉल अगदी निघून चाललाय विकेट किपर यांच्या हातामध्ये आणि डॉट चेंडूची बरसात मात्र मैदानाच्या आतमध्ये होतीये. जसे डॉट चेंडू येणार फलंदाजांवरचं मानसिक दडपण वाढणार. चेंडू आणि धावांमधील अंतर देखील वाढेल. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु इथे लागली आणि बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. डायरे सर कुठे असाल त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधायचे. अजय डायरे सर. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 13 धावा स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्यात.
समीकरणाचा जर आपण विचार केला तर आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र 50 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जर आपण रिक्वायर रन रेट पाहिला तर 25.00 25 रन प्रति षटकाच्या बरोबरीने यावेळेस मात्र या ठिकाणी आपल्याला धावताना पाहायला मिळणार आहे बॅटिंग करणारी टीम. गोलंदाज प्रदीप मात्र ज्यांनी पहिलं षटक फेकलं होतं संघाकडून आता मात्र चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत आहेत. 25 धावेंची सरासरी तुम्हाला प्रत्येक षटकामागे राखायची आहे. इथून तुम्हाला मात्र आता स्वतःची जिद्द दाखवावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करा कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि आता तीच गरज आहे बॅटिंग टीमला. आखूड टप्प्याचा बॉल वेगवान चेंडू टप्पा पडला झपकन निघून चाललाय डाऊन द लेग साइड. पंच संदीप गायकवाड सर वाईड बॉल चा इशारा मात्र आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. संदीप गायकवाड सर एक चांगले पंच त्याच्याच बरोबरीने एक उत्कृष्ट समालोचक त्याच्याच बरोबरीने स्कोरिंग पण ते करतात. म्हणजे ऑलराऊंडर आहेत आमचे संदीप गायकवाड सर. जवळजवळ वयाचं अर्ध आयुष्य त्यांनी क्रिकेटला दिलेलं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. क्रिकेटला आयुष्य आपलं संपूर्णत्व अर्पण करणारं व्यक्तिमत्व संदीप जे गायकवाड जे आपल्याला मेन अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अटॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. मोठा फटका डाऊन द लेग साइड वाईड वाईड आणि वाईड बॉल. तर या क्रीडा स्पर्धेमध्ये आकाश भागीत, निलेश भागीत आणि अशोकजी ताम्हाणे यांचं आगमन होत आहे. मी तिघांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आणि आदरणीय चंद्रकांत मिनमिने दादा त्याचबरोबर रामदासजी मिनमिने आणि वासुदेव जोगळे दादा आणि काशीनाथजी मिनमिने या ठिकाणी यांचंही आगमन झालं. दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. आखोड टप्प्याचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी हुकले जात आहेत बॅकवर्ड झोनमध्ये. खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 3-3 4-4 खेळाडू चेंडूवरती आले परंतु बॉल मात्र हातातून निसटला गेलाय. सिंगल धाव मिळतीये परंतु पारितोषिक मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मावली 11 संघाचे मालक अप्पा शेड बोडके साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 मैदानाच्या आतमध्ये बॅटरना दिले जातील. व्हाईट+1 माफ करा या चेंडूवरती 2 धावा मिळताना पाहायला मिळतील. आत्तापर्यंत 3 व्हाईट बॉल म्हणजे व्हाईटची हॅट्रिक झाली आहे प्रदीप यांच्या माध्यमातून. लाईन आणि लेंथ मात्र प्रदीप यांना अजूनही मिळत नाहीये. 3 बॉल 3 वाईड कुठे ना कुठेतरी थोडंसं दडपणाखाली गोलंदाजी करतायत की काय हे प्रश्न मात्र आता निर्माण केले गेले आहेत. मोठा फटका यावेळेस शेर 2 कदम पीछे जाता है डर के नहीं बल्कि लंबा झपट्टा मारने के लिए आणि देर आहे पण दुरुस्त आहे षटकार. जोडल्या गेल्यात आणि समीकरणाचा विचार जर केला तर येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 40 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 11 चेंडू 40 धावा अजूनही उशीर झालेला नाहीये. प्रसाद अशीच बॅटिंग जर चालू राहिली तर मात्र बॅटिंग टीम या ठिकाणी बॅकफूटवरती जी होती ती फ्रंटफूटवरती येईल यात मात्र कोणती शंका नसेल. अटॅक करण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर शॉट चेंडू उभे होते. मोठा मासा जाळ्यात अडकण्याची शक्यता परंतु क्षेत्ररक्षक काय करत होते कोणती स्टाईल वापरत होते त्यांनाच माहिती. आणि यावेळेस उडी मारून झेल घेण्याचा प्रयत्न सोप्पा झेल ज्याला स्वतःहून कठीण बनवलं आणि यावेळेस झेल मात्र सुटला गेलाय. नशिबाची साथ प्रमोद यांना मिळाली जातीये प्रसाद माफ करा यांना मिळाली जातीये आणि 2 धावा यावेळेस धावून नक्कीच पूर्ण केल्या जातील. अशा वेळी नशिबाची साथ पण तुम्हाला मिळणं गरजेचं असतं. जरी संघासमोर अडचणी असल्या परंतु तुम्ही जर प्रयत्न करत असाल नशिबाची साथ जर मिळेल तर मात्र तुम्ही कुठे ना कुठेतरी चांगल्या पद्धतीने पुढे जाल. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर शॉट सरळ उडवलाय. खेळाडू यावेळेस कोणतीच चुकी करणार नाहीयेत. मोठा मासा जाळ्यात अडकलाय. बिग विकेट डाऊन. प्रसाद बॅक टू डग आउट.
ती तलवार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या तलवारीच्या आधारावरती स्थापन केलेलं हे हिंदवी स्वराज्य आपण पाहतोय. मराठी म्हणून जगण्याचं स्थान आणि मराठी म्हणून जगण्याचा मान आपल्याला ज्या राजामुळे मिळाला ते आपले दैवत म्हणजे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचं गीत मात्र या ठिकाणी आपण नक्कीच ऐकलं. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धापलकावरती मात्र आता 25 धावा यावेळेस नक्कीच जोडल्या गेल्यात. अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं तर 28 धावेची गरज आहे. लॉफ्ट केलं यावेळेस, बॉलला उडवलं हवेत, खेळाडू येत आहेत, चुकी केली जाईल, बॉल निघून जाईल सीमा पार, चुकीला माफी नाही. चौकार 4. ट्रॅव्हल केला, शॉर्ट मिड विकेटला खेळाडू येत आहेत. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केली जातीये. एका धावेच्या बरोबरीने मात्र स्कोर कार्ड वरती आता धावा जोडल्या जातील. त्या म्हणजे तब्बल 30 धावा. आणि आता येणारे चेंडूंचा जर आपण विचार केला तर टोटल 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी मात्र गरज असेल अजूनही ती म्हणजे 33 धावेंची. 7 चेंडू 33 धावा. या बॉलवरती एकात फटका आला, एकात षटकार चौकार आला तर मॅच मध्ये मात्र कमबॅक करू शकते तो म्हणजे जय भवानी नेवाळी टीम. पण तसं होईल का? प्रयत्न केले, या सिडीज डन. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार, मिड विकेटच्या पलीकडे ठोकलाय, दमदार चौकार 4. ऐकला, चांगला जल्लोष आहे. चला स्पीडअप करायचा विनंती असेल. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेण्याची गरज नाही आहे, त्यामुळे लगेचच आपण फिल्डिंग सेट करा आणि या ठिकाणी पुढे खेळायला सुरू करा ही नम्रतेची विनंती. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 63 धावेंचा पाठलाग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावफलकावरती 34 धावा जमवल्या गेल्यात. आणि समीकरणाचा विचार जर केला तर येणारे 6 चेंडू आणि 29 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 29 रन, दॅट इज अ इक्वेशन. टीम नेतो 11 एदवली संघ 6 बॉल 29 रन, हे गणित मात्र त्यांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चला स्पीडअप करा टीम जय भवानी नेवाळी, स्पीडअप करायचं आहे. वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत. बराचसा वेळ तुमच्या माध्यमातून घेतला जातो आहे आणि जास्त वेळ तुम्ही घ्यायचा नाही आहे ही आता नम्रतेची विनंती असेल. आणि लगेचच आपण स्पीडअप करा कारण वेळेचं बंधन आहे. आपल्याला आजच्या रात्रीमध्ये स्पर्धा कव्हर करायची आहे. नाईट स्पर्धा म्हटलं 2-3 वाजेपर्यंत सामने सगळे संपले पाहिजेत आणि त्यामुळे विनंती असेल प्रत्येक टीमने आम्हाला वेळेला केलेलं सहकार्य फार अभूतपूर्व असेल, महत्त्वाचं असेल. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका आणि मॅच पुढे सुरू करा ही सूचना असेल. 6 बॉल 29 धावेंची गरज. 6 चेंडू 29 धावा. मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु नाईट क्रिकेट रजनी स्पर्धा म्हटली की प्रत्येक प्रेक्षकाच्या आवडीची स्पर्धा. कारण आता आपण पाहतोय समर सीझन, गरमीचा सीझन सुरू झाला आहे आणि गरमीच्या सीझनमध्ये डे मॅच पाहायला तेवढे प्रेक्षक आजकाल पाहायला मिळत नाही. पण जेव्हा नाईट क्रिकेटची स्पर्धा येते तेव्हा वेगळाच आनंद, वेगळीच मजा, वेगळीच ऊर्जा प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षकामध्ये असते. आणि आज प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद स्वप्नील सर आपल्याला या स्पर्धेला पाहायला मिळणार. कारण की स्पर्धा मानाची, सन्मानाची आहे, दोस्ती चषकाची आहे आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद. धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या पायावरती मात्र यावेळेस कुऱ्हाड मारली आहे. वाईड होईल पण फलंदाज बाद. आता 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये 28 धावेंची गरज. आणि जे आमचे
मिलिंद सर ऑनफिल्ड अंपायर आहेत, मेन अंपायर. ते जर नाचले तर त्यांना 500 रुपये दिले जातील. बघा मिलिंद सर, एक ठुमका 5 रुपये किंमत. ऑनफिल्ड अंपायर आहेत. नक्कीच 6 बॉल आणि 28ची गरज आहे गोलंदाज तयार. यावेळेस यॉर्क लाईनचा बॉल ऑन साईडला खोदून काढलाय. बॉल डीप मध्ये चाललाय. खेळाडू फंबल होत आहेत. सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा मात्र यावेळेस नक्कीच धावून पूर्ण केल्या जातील. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. सामना कधीच वन साईड नसतो. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्याची धमक तुमच्यामध्ये असली पाहिजे. इथून बॉल निघून चाललाय सीमा पार. आम्हाला आवडत नाही तडजोड, कारण आम्ही करतो फक्त तोडफोड. षटकार. खूप 35 बैलाचे मालक आणि माजी सरपंच जयदाजी बोडके साहेबांचं पाऊल पडलं आणि चेंडू सीमा पार गेला. ही माजी सरपंचांची ताकद आहे आणि संघ इथून जर जिंकतोय, अजूनही विजयासाठी गरज आहे. 4 चेंडू आणि 20 धावा. 4 बॉल 20. जर 4 बॉल मध्ये 20 धावा केला तर जयदाजी बोडके साहेबांकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज हेदवली संघासाठी असेल. एकदा टाळ होऊन जाऊ द्या हेदवली संघ जयदाजी बोडके साहेबांसाठी. 5000 पारितोषिकांची बरसात मात्र होतीये. पैसा कमी नाहीये आणि या ठिकाणी बरीचशी पारितोषिकं आपण पाहतोय लगावली जात आहेत. 4 चेंडू 20 धावेंची गरज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. एका डॉट चेंडू जर आला तर कमबॅक केलं जाईल. एकात 2 मोठे फटके जर अजून आले तर हेदवली टीम मात्र मजबूत होताना पाहायला मिळेल. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती विजय आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पण आहेत, कारण विजयच मिळून देणार विजय हे स्वप्न मात्र विजयने पाहिलं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढतायत, भिडतायत, नडतायत, पण झुकत नाही आहेत, हिंमत हारत नाही आहेत. 4 बॉल 20. आखू टप्प्याचा बॉल बॉलला केलंय पोल. वा क्या बात आहे. फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. येणार आणि ते आले आणि आता जर मॅच जिंकली तर हेदवलीसाठी जयदाजी बोडके साहेबांकडून रोख रक्कम 11,000 रुपयाचा कॅश प्राइज येईल. टाळ होऊन जाऊ दे. 11,000 रुपये जर मॅच जिंकली तर. क्या बात आहे. 11,000 हे पारितोषिक मात्र या ठिकाणी नक्कीच लगावलं गेलं आहे. जयदाजी बोडके साहेब बरीचशी पारितोषिकांची बरसात त्यांच्या माध्यमातून केली जाते. 4 बॉल 20 होते तेव्हा त्यांनी 5,000 लावले होते. आता धावा कमी झाल्यात पण त्यांना पैशांचं टेन्शन नाहीये. त्यांनी आता 11 केलेले आहेत. 5चे 11. आता पुढे जर आणखीन एक षटकार आला तर 11चे 15 पण होतील. आता येणारे 3 चेंडू आणि आपण पाहतोय 14 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज थोड्याशा दडपणाखाली गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतोय. दडपण, प्रेशर, अंडर प्रेशर बॉलिंग या ठिकाणी होतीये. गोलंदाज शेवटच्या षटकासाठी रघुनाथ. आणखीन एक येईल का? यावेळेस देखील केलाय प्रहार. 2 खेळाडूंच्या मध्ये होती दरार. बॉल झालाय फरार. विजय यांचा वार. धावा मिळतील 4. चौकार. आणि अजून वाढतंय. बाजीराव दळवी साहेबांकडून देखील 5,000 म्हणजे शंभू 35 जिंकला तर कॅश प्राइज जवळपास 35 पार आता गेलं. 37,000चं कॅश प्राइज आहे. रेकॉर्ड ब्रेक पारितोषिक
नीतू 11 हेदवलीसाठी आणि सामना काय खेचलाय. 5 चेंडू 28 होत्या, 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. त्याला स्पीडअप करायचंय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू. यस, मानस आणखी 2000 वाढलेत. रमेश भोईर दादांकडून देखील 2000. 37-2. 39,000. 3 एंट्री फीचं बक्षीस या ठिकाणी मात्र आता नक्कीच लगावला गेलाय. 39,000 रुपये दिले जातील. क्या बात आहे. पारितोषिकांची बरसात मात्र होतीये. रोख रक्कम या स्पर्धेचं जर आपण पाहिलं 39,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे नीतू 11 हेदवलीसाठी. विजय हवाय संघाला. बॅटिंग करतो विजय, पण रघुनाथ तामानेला फक्त 1 चेंडू नेवाळीसाठी काढायचा आहे. नक्की 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊन देतो आणि पुन्हा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा मैदानाच्या आतमध्ये घेऊन. काळ जरी अडचणींचा असला तरी नेहमी स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आणि क्या बात आहे, काय मॅच मैदानाच्या आतमध्ये होतीये. 2 चेंडू 10 धावा. जो दिखाएगा 10 का दम वही बनेगा मैदान का सिंगम. पण तो कोण असेल हे पाहणं पण आता महत्वाचं. 2 बॉल 10. गोलंदाज की फलंदाज, कोण करणार वार आणि कोण होणार शिकार, हे पण आता आपण पाहतोय. प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद या मैदानावरती या मॅचला. लाईव्ह व्ह्युअरशिप, चांगल्या कमेंट पाहायला मिळतात. हाय व्होल्टेज ड्रामा, नेल बायटिंग एन्काउंटर, माउथ वॉटरिंग एन्काउंटर मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कोणीही हार मानायला तयार नाहीये. आणि आता येणारे 2 बॉल विजयासाठी 10 धावा. गोलंदाज तयार. 2 बॉल 10. यावेळेस केलाय वर. स्लॉट मध्ये बॉल होता, त्याला पाठवलंय बाहेरच्या प्लॉट मध्ये. नको ती ऑडी, नको ती फरारी, बॉलने घेतलीये गगन भरारी षटकार. कंपल्सरी 4. वा, 12 चेंडू 36 धावेची इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकार करताना विजय. एकटा वाघ लढला, एकटा वाघ नडला, एकटा वाघ भिडला, दरारा कधी कमी नाही झाला हे दाखवताना विजय. 1 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 4 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळतीये. 4 षटकार. मानस आता जयदाजी बोडके साहेबांकडून शंभू 35 साहेबांकडून 35,000. वा, क्या बात आहे. म्हणजे टोटल 35. टोटल 49,000चं कॅश प्राइज. हो, 49,000 म्हणजे जवळजवळ दुसरं क्रमांक अनऑफिशियली मिळेलच असं मात्र आता वाटतंय. कारण 1 चेंडू आणि विजयासाठी मात्र 4 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. काय कमालीचा ड्रामा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडू विजयासाठी 28 धावेची गरज होती. 4 बॉल मध्ये बऱ्याचशा धावा मात्र कुठून काढल्या गेल्यात आणि आता मात्र गरज आहे येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेची गरज. मानस जर नेवाली संघ सामना जिंकला तर योगेश संभाजी दुर्गे यांच्याकडून 51,000चं कॅश प्राइज. हो हो हो, क्या बात. 51,000. दर्जा आणि दर्जा दोस्ती चषक. यावेळेचा बॉल यॉर्कर होता, ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. खेळाडू आहेत, सिंगल पूर्ण दुसरी. आणि यावेळेस विजय जय भवानी नेवाळी शेवटच्या बॉलवरती सामना जिंकताना पाहायला मिळेल. जय भवानी नेवाळे. हारलो नाही, भिडलो, नडलो, जिंकलो. विनर ऑफ द मॅच. जल्लोष. मनामध्ये आनंद आहे, पण पहिलीच मॅच आहे. हा दोन्ही संघ जिंकले. विजय क्रिकेटचा झालाय, क्रिकेट जिंकलाय असं म्हणायला हरकत नाहीये. जरी या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं असलं नीतू 11 हेदवली संघ, तरी काय कमालीचा खेळ. नीतू 11 हेदवली. हँडशेक करा. हेदवली टीम 11 खेळाडू घ्या, हँडशेक करा.
चला या ठिकाणी आमचे दळवी साहेब 2500. चला प्रेक्षक प्लीज मागे व्हा. प्रेक्षक सर्व मागे व्हा. प्रेक्षकांनी सर्वांनी मागे व्हा. हाय व्होल्टेज ड्रामा इथे कंप्लीट झालाय. हे हँडशेक करा. चला हे दौली हा हेदवली हँडशेक करा. असू दे काही हरकत नाही. तुम्ही हारला पण तो खेळ भावना महत्वाची आहे. विजय आपल्यासाठी कॅश प्राइज. विजय कॅश प्राइज. विजय प्रसाद पाहुण्यांचा कॅश प्राइज विजय आपण घेण्यासाठी प्लीज. विजय प्रसाद हँडशेक करा. मानस आता पब्लिकला थोडं शांत होऊ द्या. विजयसाठी कॅश प्राइज आहे. भरपूर कॅश प्राइज आहे. कॅमेरामॅन आपण फोकस करा. विजय बदेला मी आमंत्रित करेल. विजयसाठी ज्या मान्यवरांचा कॅश प्राइज आहे मी सुनीलजी बागडे